नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहन कदम, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक, मोटिवेशनल स्पीकर आणि बिझनेस कोच. आज मी एका विषयावरती चर्चा करणार आहे. MPSCने अलीकडेच जे नवीन नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानुसार त्यांनी स्पर्धा परीक्षा देताना म्हणजे MPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, राज्यसेवा परीक्षा, गट अ परीक्षा, गट ब परीक्षा, PSI STI ASO परीक्षा आणि गट क परीक्षा, दुय्यम निरीक्षक, टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट या परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा लागू करण्यात आली आहे. म्हणजे जात प्रवर्ग, MPSCला जो परीक्षेला बसणारा जो विद्यार्थी वर्ग आहे हा याची प्रत्येकाची जात प्रवर्ग असतो. त्या प्रवर्गानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी कमाल संधीची मर्यादा लागू करण्यात आलेली आहे. आणि या कमाल संधीची मर्यादा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि जातीय आरक्षणाअंतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किती उपयुक्त आणि ओव्हरऑल सर्व स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MPSCने जो निर्णय जारी केलेला आहे, म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा देताना त्याला कमाल संधीची मर्यादा देण्यात आलेली आहे. अटेम्प्टचं बंधन, थोडक्यात तर ह्याला अटेम्प्टचं बंधन घालण्यात आलेलं आहे. या निर्णय हा योग्य अयोग्य या विषयावरती आज आपण चर्चा करूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम विषय समजून घेऊ की काय आहे MPSCच्या परीक्षा. मी स्वतः स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आहे. मला मुलांनी, शिक्षकांनी, पालकांनी, अनेक लोकांनी रिक्वेस्ट केली होती की सर तुम्ही या विषयावरती एक व्हिडिओ बनवा की नवीन जे MPSCचा GR आलेला आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी अटेम्प्टचं बंधन घातलेलं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा आता पूर्वीसारखं म्हणजे जसं 2013 सालापासून किंवा त्याच्या अगोदर वयोमर्यादेमध्ये स्पर्धा परीक्षा कितीही वेळा देता यायची, बरोबर आहे. परंतु 2016 नंतर शासनाने वयोमर्यादा वाढवली. थोडक्यात आपण आढावा घेऊ की ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, OBCसाठी 43 वर्ष, SC ST साठी 47 वर्षापर्यंत वयोमर्यादेची अट वाढवण्यात आली. ही गोष्ट आहे 2016 सालात. त्याच्यानंतर आता 2020मध्ये MPSCचा नवीन GR आला, म्हणजे अलीकडेच 2021 साली, आता जानेवारी 2021ला नवीन GR आला आहे. त्याच्या अंतर्गत MPSCने असं म्हटलेलं आहे की प्रत्येक जात प्रवर्गाला MPSCची परीक्षा देताना त्याला अटेम्प्टचं बंधन म्हणजे कमाल संधीची मर्यादा त्याला देण्यात आलेली आहे. मला तरी वाटतं हा शासनाचा निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे. शासनाचा हा अतिशय योग्य निर्णय आहे. कारण या निर्णयातून हे सिद्ध होतं आहे की अलीकडे आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर MPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्याच्याकडे महाराष्ट्रातला सर्वात जास्त तरुण वर्ग या स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसतो आहे. आणि जेवढ्या प्रमाणात हा स्पर्धा परीक्षेकडे वळणारा तरुण वर्ग आहे हा तितक्याच प्रमाणात म्हणजे स्पर्धा परीक्षेचे ओव्हरऑल आपण जर रिझल्ट पाहिला तर हा रिझल्ट 99.99% हा कठीण रिझल्ट लागतो. म्हणजे पास होण्याचं प्रमाण हे 0.01% या परीक्षेमध्ये असतं ओव्हरऑल परीक्षांमध्ये. तर बहुत करून म्हणजे बहुतेक जो वर्ग किंवा जे विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करतायत ते विद्यार्थी बेरोजगार राहत आहेत. आता ह्या बेरोजगार राहिलेल्या विद्यार्थ्यांचं करायचं काय? कारण होतं कसं, शासनाने हा घेतलेला निर्णय आहे तो अतिशय योग्य निर्णय आहे. तो कसा? कारण विद्यार्थी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यात अडकणार नाहीत. ओके, असं एक अनुमान म्हणता येतं. दुसरी गोष्ट, अनेक विद्यार्थी संघटनांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे त्याच्यामुळे अनेक लोकांवरती अन्याय होईल. ठीक आहे, आता अन्याय होईल कसा हे आपण पाहूया. नवीन MPSCच्या निर्णयानुसार ओपन कॅटेगरीसाठी वयाच्या 38व्या वर्षापर्यंत त्यांना प्रत्येक परीक्षेसाठी 6 अटेम्प्ट मिळतात. म्हणजे राज्यसेवेचे 6 अटेम्प्ट, गट ब सेवेचे 6 अटेम्प्ट आणि गट क सेवेचे 6 अटेम्प्ट. ओपन कॅटेगरीसाठी वयाची अट आहे 38 वर्ष. म्हणजे 21व्या वर्षी सुरुवात झालेला विद्यार्थी 38व्या वर्षापर्यंत साल 2021 पासून तो प्रत्येक परीक्षेचे 6 अटेम्प्ट म्हणजे टोटल त्याला 18 अटेम्प्ट मिळतात. 3 परीक्षांसाठी 18 अटेम्प्ट, साहित्रिक 18 म्हणजे 3 परीक्षांसाठी 18 अटेम्प्ट त्याला मिळतात. आता विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की आमची संधी कमी होते. कुठेतरी UPSCच्या बेसिसवरती तुम्ही MPSCची परीक्षेची आखणी केल्यामुळे कुठेतरी संधी कमी होते. मात्र विद्यार्थी मित्रांनी असा विचार केला पाहिजे की वर्षानुवर्ष MPSCच्या जाळ्यात विद्यार्थी का अडकतो? कारण की शासन दरवर्षी परीक्षा घेतं, विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात, कुठलाच विद्यार्थी परीक्षा सोडत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे तयारी झाली किंवा न झाली तरीसुद्धा विद्यार्थी परीक्षा देत राहतो.
याचं होतं कसं, दरवर्षी जशी पंढरीची वारी करायची असते, म्हणजे पंढरीच्या वारीला दरवर्षीच असते, ती कधी चुकत नाही, तशा प्रकारची MPSCची परीक्षा झाली. त्यामुळे शासनावर सुद्धा अतिरिक्त ताण येतो. दुसरी गोष्ट, दुसरा प्रॉब्लेम असा आहे की दरवर्षी 30 मुलं परीक्षा पास होताना दिसतात. मागच्या तुम्ही 2017-18 किंवा 17-18चे रिझल्ट पहा, त्याच्यानंतर 19चे रिझल्ट पहा, त्याच्यामध्ये 30 विद्यार्थी, तहसीलदार झालेला विद्यार्थी उपजिल्हाधिकारी पदासाठी परत परीक्षा देतो, म्हणजे तेच विद्यार्थी पास होत आहे. हे कुठेतरी थांबू शकतं. ओबीसी कॅटेगरीसाठी वयाची अट आहे 43 वर्षापर्यंत. ओके. आणि अटेम्प्टचं बंधन 9 अटेम्प्ट आहेत, म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी 9 त्रिक 27, प्रत्येक परीक्षेसाठी त्यांना 9 अटेम्प्ट मिळतात. म्हणजे टोटल ज्या 3 परीक्षा आहेत राज्यसेवा PSI, राज्यसेवा ग्रुप B आणि ग्रुप Cच्या, टोटल त्यांच्यासाठी त्यांना 3 अटेम्प्ट मिळतात, म्हणजे 9 अटेम्प्ट मिळतात. म्हणजे 9 त्रिक 27, म्हणजे 27 वेळा 3 पदांसाठीच्या परीक्षा हे विद्यार्थी OBC कॅटेगरीचे देऊ शकतात. आता हे झालं OBCचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की SC आणि ST कॅटेगरी, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, या कॅटेगरीच्या मुलांना अटेम्प्टचं बंधन नाही. आता हा सर्वात मोठा विषय आहे की SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर अटेम्प्टचं बंधन नसेल तर MPSCची परीक्षा जे देणारे विद्यार्थी असतात, आता नवीन GRमुळे होईल काय की MPSCची परीक्षा देणारे विद्यार्थी MPSCची परीक्षा व्यवस्थित तयारी करून देतील. ओके. त्याच्यामध्ये राज्यसेवेचा अभ्यास नाही झाला तर मुलं राज्यसेवेची परीक्षा देणार नाहीत. जी तरुण मुलं आहेत जी नव्याने स्पर्धा परीक्षेत उतरू इच्छितात, ती तरुण मुलं अशा प्रकारे काम करू शकतात की ते राज्यसेवेची परीक्षा देणार नाहीत, ते PSI STIची परीक्षा, ASOची परीक्षा पहिली देतील. किंवा ज्यांचं टायपिंग झालेलं आहे की ते विद्यार्थी मोठा अटेम्प्ट न घेण्यापेक्षा ते बचावात्मक पवित्रा घेऊन ते क्लर्क टायपिस्टची परीक्षा पहिली देतील, ती परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे फायदा असा होईल की शासनामध्ये चांगल्या प्रकारचं इक्वल कॉम्पिटिशन, म्हणजे विद्यार्थी गांभीर्याने परीक्षा देतील. विद्यार्थ्यांकडे अभ्यास करण्यासाठी सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे वेळ उपलब्ध राहील. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला वेळच मिळत नाही परीक्षा देण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही. ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. कारण स्पर्धा परीक्षेचं चक्र हे, स्पर्धा परीक्षेचा जो विषय आहे, स्पर्धा परीक्षा वर्षानुवर्ष चालत राहते. इतके दरवर्षी रोज इतक्या परीक्षांचे फॉर्म निघतात, इतक्या परीक्षा द्याव्या लागतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळच नाही मिळत. ही अनेक विद्यार्थ्यांची समस्या आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे एक गांभीर्याने पाहिलं जाईल, शासनावरचा ताण कमी होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करता येईल. आता मुद्दा महत्त्वाचा असा आहे की SC ST कॅटेगरी, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीतल्या लोकांना, या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना वयाचं बंधन आहे. 47 वर्षापर्यंत विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. मात्र अटेम्प्टचं, म्हणजे कमाल संधीची मर्यादा इथे लागू नाही. म्हणजे ओपनचा विद्यार्थी परीक्षा 6 वेळा देऊ शकतो, प्रत्येक परीक्षा 6 वेळा देऊ शकतो. OBCचा विद्यार्थी प्रत्येक परीक्षा ही 9 वेळा देऊ शकतो. प्रत्येक परीक्षेचे त्याला 9 अटेम्प्ट मिळते. बरोबर आहे. UPSCमध्ये एकाच परीक्षेचे 6 अटेम्प्ट किंवा एकाच परीक्षेचे 9 अटेम्प्ट मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, फरक लक्षात घ्या. इथे तुम्हाला प्रत्येक परीक्षेचे अटेम्प्ट मिळत आहे. मात्र SC आणि ST कॅटेगरीला इथे परीक्षेची कमाल संधीची मर्यादा नसल्यामुळे हे मुलं अनलिमिटेड परीक्षा देऊ शकतात. म्हणजे एकाच वेळी राज्यसेवा, PSI STI ASO, त्याचबरोबर क्लर्क टायपिस्ट वगैरे गट ब आणि गट क च्या एकत्रित परीक्षा दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता MPSCमध्ये जास्त जाणवते. बरोबर आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या विद्यार्थ्यांची संख्या, या SC आणि ST कॅटेगरीतले लोक प्रशासनात जाण्याची संख्या जास्त होऊन एक प्रकारे या वर्गाची मोनोपोली क्रिएट होऊ शकते. आता विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर याच्यावरती उपाय काय? तर माझी महाराष्ट्र शासनाला याच्यामध्ये एक विनंती आहे की आपण SC ST कॅटेगरीला आरक्षण दिलेलं आहे, जरूर आरक्षण असलं पाहिजे. SC आणि ST कॅटेगरीतल्या लोकांना आरक्षण देणं, अनेक विद्यार्थ्यांनी मला म्हटलं की मग समान संधी जी आहे
की सर समान संधी कोणाला मिळत नाही. तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला एक सांगतो की समान संधी म्हणजे काय, तर शासनाने जातीय आरक्षण अशा पद्धतीने ठेवलं आहे की सामाजिकदृष्ट्या जो मागासलेला समाज होता आणि अलीकडे जसा मराठा समाज जो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आहे परंतु तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, म्हणून EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग हा एक नवीन प्रवर्ग निर्माण केला. त्याच्यानुसार SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स हा जो वर्ग आहे हा आर्थिकदृष्ट्या म्हणजे हा आर्थिकदृष्ट्या मागास नसून आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने हा प्रवर्ग मागास प्रवर्ग आहे. आणि या मागास प्रवर्गामुळे त्यांना कमाल संधीची मर्यादा लागू असणार नाही, बरोबर आहे. परंतु मला शासनाला अशी विनंती करायची आहे की SC आणि ST कॅटेगरीतला बहुतेक वर्ग जो आहे आता हा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पुढे आलेला आहे, परंतु अजूनही आरक्षणाचे फायदे या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मिळत नाही आहे. कारण ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याच मुलांना हे आरक्षण मिळते. बघा, मला असं म्हणायचं आहे की सिंपल साधी गोष्ट आहे की OBC कॅटेगरीमध्ये 342 जाती आहेत. OBC कॅटेगरीमध्ये 342 जाती आहेत. आता 342 जाती असल्यामुळे तिकडे नॉन क्रिमिलेअर आणि क्रिमिलेअर सर्टिफिकेशन कंपल्सरी केलेलं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये ते नाही आहे. NT आणि NTC प्रवर्गासाठी जातीचं प्रमाणपत्र जरी असलं तरी जात वैधता प्रमाणपत्र हवं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही क्रिमिलेअर म्हणजे प्रगत आणि उन्नत गटात मोडत आहात की नाही याचं प्रमाणपत्र सादर करणं खूप जरुरी असतं. अदरवाईज त्यांचं काउंट म्हणजे या विद्यार्थ्यांची निवड ही ओपन कॅटेगरीमध्ये होते, बरोबर आहे. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं जे आपल्याला माहीत आहे. आता माझी शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही SC आणि ST प्रवर्गाला सुद्धा क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअरची अट लावा. क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअरची अट ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या जात प्रवर्गाला सुद्धा लावली पाहिजे. कारण का की या जात प्रवर्गामधून अनेक लोक बोगस प्रमाणपत्र देऊन राज्य शासनाच्या सेवेत घुसलेले आहेत. आदिवासी असल्याचं बोगस प्रमाणपत्र देऊन अनेक लोक महाराष्ट्र शासनाच्या सेवेत घुसलेले आहेत. जात प्रमाणपत्र बनवणं हे खूप सोपी गोष्ट झालेली आहे. म्हणूनच अलीकडे शासनाने जात वैधता प्रमाणपत्राची अट घातली. ती अट घातली असली तरी याच्यावरचा एक साधा सोपा सरळ उपाय असा आहे की त्या प्रवर्गाला म्हणजे SC आणि STला तुम्ही नॉन क्रिमिलेअर आणि क्रिमिलेअरची अट लावा, जेणेकरून जो प्रवर्ग SC ST कॅटेगरीतला आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे त्याला जातीचे लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे काय होईल की समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत जातीचे फायदे खालच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतात. आज फक्त वरच्या लेवलचे 10% लोकच जातीय आरक्षणाचा फायदा घेत आहेत SC आणि ST कॅटेगरीमध्ये. मात्र हे फायदे जर समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत न्यायचे असतील तर त्या ठिकाणी क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरची अट असणं जरुरी आहे, खूप जरुरी आहे. क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरची अट असणं. जर क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरची अट SC आणि ST कॅटेगरीला असेल तरच या गोष्टीला न्याय मिळू शकतो, तरच त्याचा फायदा होऊ शकतो. तळागाळातल्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो जे लोक खरोखर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या आजही मागास आहेत. जे आमचे आदिवासी बांधव आजही लाईट नाही, पाणी नाही अशा अवस्थेत राहिलेले आहेत, जिथे शिक्षण पोचत नाही. अशा घटकातले लोक हे येतील आणि खरोखर त्यांना त्यांच्या सामाजिक सुधारणेला इथे सुरुवात होऊ शकते. हा एक महत्त्वाचा विषय इथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हाच माझा आजचा मुद्दा होता की विद्यार्थ्यांना कशाप्रकारे MPSC आणि MPSC परीक्षेचा कशाप्रकारे फायदा घेता येईल. शासनाने लावलेलं अटेम्प्टचं बंधन आहे त्याचा कशाप्रकारे योग्यरित्या उपयोग करून घेता येईल, हाच माझा आजचा चर्चेचा विषय होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जरूर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांपर्यंत, संघटनांपर्यंत, राज्य शासनापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा. ही जी माझी मागणी आहे की SC आणि ST कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअरची अट लावणं
ही जी माझी मागणी आहे, या मागणीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. आपला आरक्षणाला विरोध नाही, कुठल्याच प्रकारच्या, अगदी मराठा आरक्षणाला सुद्धा आपला विरोध नाही. मात्र समान संधी जर आहे तर आजच्या लोकांना आजच्या काळामध्ये त्यासाठी जी अट आहे ती सर्वांना समान असली पाहिजे, जेणेकरून ठराविक प्रवर्गातल्या तळागाळातल्या लोकांनासुद्धा संधी मिळेल. ठीक आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, अशी मी आपण कराल अशी मी अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.